नमस्कार. नाशिक महानगरपालिकेकडून हॉकरची जोरदार हप्ते वसुली सुरू आहे. या संदर्भात आम्ही मागेच बोललो होतो आणि हप्ते वसुली सुरू असताना त्याची आम्ही पोस्ट टाकली. त्याच्यानंतर साहेबांना विनंती केली, तरी पण ही हप्ते वसुली काही थांबायला तयार नाही. त्यामुळे आज आम्ही प्रत्यक्ष येऊन अतिक्रमण उपायुक्त नेर साहेबांशी आम्ही चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांना विनंती केली का बेरोजगारी वाढली आहे आणि लोकांच्या हाताला काम नाही. ते जर रस्त्यावरती बसतात, ते आपले घर चालवतात, ते दोन पैसे कमावतात, तर त्यांना त्रास देऊ नका. अतिक्रमण हे खूप प्रकारचं आहे. अतिक्रमण हे बिल्डिंगचं असतं, मॉलचं असतं, हॉटेलचं असतं. या ठिकाणी हात लावत नाही. हात कोणाला लावता? फेरीवाले असतील, भाजीपालावाले असतील, टपरीधारक असतील, यांना हे दाबणार. म्हणजे नेहमी बकराचाच बळी दिला जातो ना. ही जी गोष्ट आहे ही महानगरपालिकेकडून चालू आहे. जोरदार हप्ते वसुली आम्ही याला म्हणू. 2-2 हजार रुपये हप्ते जर टपरीधारकांकडून जर घेत असतील तर त्यांनी खायचं काय? हाच एक विषय आहे आणि त्या संदर्भात आम्ही बोलण्यासाठी नेर साहेबांकडे आलो होतो. आज सविस्तर चर्चा नेर साहेबांसोबत केली. त्यांचं म्हणणं आलं, हॉकर झोन आपण निर्माण केलेले आहेत, त्या ठिकाणी बसावं तुम्ही आणि तुमचा धंदा करावा. तुम्ही जर हॉकर झोन एका कोपऱ्यात करत असाल कुठंतरी आउटसाईडला आणि कमवायचं काय त्याच्यात, तिथं जर कोणी येणारच नसेल तर ती गोष्ट आम्हाला मान्य नव्हती. आमचं म्हणणं एवढंच आहे, अतिक्रमणात वाहतुकीत जर ज्या ठिकाणी अडथळा नसेल वाहतुकीला, त्या ठिकाणी तुम्ही त्रास देऊ नका, तिथं 2 पैसे कमवू द्या. ही आम्ही त्यांना विनंती केली आणि पुढील बैठकीसाठी त्यांनी बोलवलं आहे आम्हाला की आपण हॉकर झोन डिक्लेअर करू आणि हॉकर्सला एक हक्काची जागा मिळेल आणि ते व्यवसाय करू शकतील. अशा प्रकारे आम्ही तुम्हाला जागा देऊ अशी विनंती, अशी आम्हाला शब्द त्यांनी दिलेला आहे. आता बघू आपण ते काय करतात. समाधान सर बोलतील. नमस्कार. आज आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्रीयुत नितीन नेर साहेब यांची भेट घेतली. नाशिक शहरात खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा संकट कोसळलेलं आहे आणि अशात नाही का जे कोणी तरुण रोजगार निर्माण करतात, स्वयंरोजगार, अशा स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाचा खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे. तर या तरुणांना त्यांचा व्यवसाय व्हावा या उद्दिष्टाने ते कोणी भाजीचं दुकान लावतं, कोणी चहाचा गाडा लावतो, कोणी वडापाव विकतं, कोणी काय, अशा पद्धतीने त्याने का स्वतःचा रोजगार तयार करतंय. सरकार रोजगार देण्यामध्ये कमी पडलंय आणि असक्षम झालंय ते आपलं रोजगार देण्यात. तर अशा वेळेस प्रत्येक तरुणाला त्याच्या कुटुंबाचा नाही का उदरनिर्वाह करण्यासाठी जो पैसा लागतो तो आणायचा कुठून, उत्पन्न आणायचं कुठून? तर ते जे नाही का त्यांच्या स्वतःच्या घरात काही वस्तू गहाण ठेवून किंवा कोणाकडून कर्ज काढून ते व्यवसाय सुरू करतात. पण अतिक्रमण विभागाचे जे लोक आहेत तर ते वेळोवेळी त्यांचं सामान उचलून घेऊन जाणे, त्यांची भाजीपाला उचलून घेऊन जाणे, अशा पद्धतीने जी छळवणूक चालू आहे. आणि जे लोक 2-2, 3-3 हजार रुपये हप्ते देतात त्यांना त्रास होत नाही, पण ते सुद्धा पण रोजगार करतात. पण हा गुंडा टॅक्स आहे. 2,000, 3,000 तुम्ही का घेतात? तुम्हाला का पगार कमी पडतो का? जे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकारी आहेत यांना पगार कमी आहे का? यांना 7वा वेतन आयोग लागू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते पगार कमवतात, तरी सुद्धा नाशिक शहरातून खूप मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा केली जाते. जे स्वयंरोजगारवाले आहेत, हॉकर्स आहेत, यांच्याकडून काही ठिकाणी तर 5-5 हजारापर्यंत पैसे घेतले जातात आणि त्यांना संरक्षण दिलं जातं. आणि काही ठिकाणी हप्ते गोळा करून सुद्धा त्यांचा माल उचलून घेऊन गेला जातो. अशा पद्धतीने नुकसान करतात ते स्वयंरोजगारवाल्यांचं. हे नुकसान कुठंतरी थांबलं पाहिजे आणि स्वतःहून नाही का आपलं उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही उत्पन्नाचा मार्ग शोधलाय काही लोकांनी किंवा तरुणांनी. त्यांना त्रास देऊ नये आमच्या माफक अपेक्षा आहे. आता तुम्ही बघितलं तर मोठमोठ्या बिल्डिंगा, मोठमोठे मॉल यांच्यामध्ये जे काय तुम्ही नाही का नगर रचना विभागाने परवानगी दिल्यानुसार जे कामं होतात तर ते सोडून त्याच्यात कितीतरी मोठ्या प्रमाणात बदल करून अतिक्रमण केलेले असतात. काही ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठमोठे हॉटेल्स यांचे शेड टाकून सगळ्या जागेत अतिक्रमण करून वापर चालू आहे. त्या ठिकाणी अक्षम्यपणे दुर्लक्ष केलं जातं. तिकडे अतिक्रमण विभागाचं लक्ष नाही आणि जे लोक स्वतःचा उदरनिर्वाह, पोटाची खळगी भरण्यासाठी काम करतात त्यांचं तुम्ही नाही का सामान उचलून नेतात. आता आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. या ठिकाणी भाजीपाला जास्त प्रमाणात पिकवला जातो. तो भाजीपाला काय आपण शोरूममध्ये ठेवू शकत नाही, तो रस्त्यावरच विक्री करायचा आहे. आणि प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक माणसाला रोजच्या दैनंदिन जेवणात पोट भरण्यासाठी भाजीपाला हा महत्त्वाचा आहे. आणि हा भाजीपाला जर रस्त्यावर विक्री करत असताना काही एखादी पाटी किंवा एखादा कॅरेटभर भाजीपाला असला तर हे लोक उचलून नेतात आणि शेतकऱ्याचंही नुकसान होतं आणि जो दुकान लावतो त्याचंही नुकसान होतं. आणि फक्त फायदा कोणाचा होतो? हे नाही, अतिक्रमण करणाऱ्यांचा फायदा, अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फायदा होतो.
मग हे लोक मजा मारतात. आता खूप मागातले काही लोक फळं विक्री करतात, ते फळं उचलून नेतात आणि स्वतःच्या घरी वाटून घेतात, अशी आम्हाला माहिती समजलेली आहे. आणि आम्हाला सांगतात आम्ही असं अनाथ आश्रमाला दिला, इकडं दिला, तिकडं दिला, असं न होता हे वाटून घेतात. आणि ज्यांचं जे काही साहित्य आहे तर ते भंगारमध्ये विकून टाकतात. अशी परिस्थिती सुरू आहे. ही परिस्थिती तात्काळ थांबली पाहिजे. याच्यासाठी नितीन नेर साहेबांनी सांगितलं आहे का तुम्ही जे कुठं नाही का तुम्हाला वाटलं हा योग्य ठिकाणी हॉकर झोन आम्हाला सुचवा, आम्ही त्या लोकांना बायोमेट्रिक देऊ आणि त्यांना रीतसर नाही का एक कायमस्वरूपी एक ठिकाणी व्यवसाय करण्यास आम्ही परवानगी देऊ, अशी आमच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. आता अशा पद्धतीने जी आमच्याशी चर्चा झाली आहे तर त्यांनी त्याच्यावर नीट काम करावं आणि जे लोक खंडणी गोळा करताय किंवा हप्ते गोळा करताय ते त्वरित हप्ते गोळा करणे थांबलं पाहिजे. कारण की या आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना उत्पन्न कमी आहे आणि त्याच्यात 2-3 हजार रुपये जर खंडणी द्यायची असली, हप्ता द्यायचा असला तर घर प्रपंच चालवायचा कसा, ही खूप मोठी शोकांतिका आहे. तर नितीन नेर साहेबांनी तसेच अशोक करंजकर साहेब जे आमचे आयुक्त आहे यांनी लक्ष घालावं. आता कोणी प्रशासकच आहे इथं, कोणी लोकप्रतिनिधी नाही आहे, त्याच्यामुळे प्रशासकांची मनमानी चालू आहे. ही मनमानी त्वरित थांबली पाहिजे आणि ही मनमानी थांबली नाही तर खूप मोठा जनतेचा उद्रेक होईल आणि आपल्याला त्या उद्रेकाला आपल्याला सामोरे जायला लागेल. बेरोजगारी ना हा दुसरा मृत्यू आहे. रोजगार जर हाताला नसेल ना, तरुण वर्ग फाशी घेऊ राहिला. दररोज आपण पेपरला बातम्या वाचू राहिलो आणि बॅनर्स बघू राहिलो रस्त्यावरती लागलेले तरुणांचे. तर याच्याकडे ना शासनाचं लक्ष आहे का? स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया मोठमोठ्या घोषणा केल्या जाऊ राहिल्या, पण हाताला काही लागतंय का? तरुणांना रोजगार मिळतोय का? या नैराश्यात जातोय तरुण वर्ग, नैराश्यात जातोय. तर या गोष्टींकडे लक्ष नाही. फक्त हप्ता वसुली यांचे फक्त महिन्याला आहे ना टार्गेट तेवढं ते कंप्लीट झालं का हे सुखी असतात, आनंदी असतात. यांचे खिसे भरले पाहिजे फक्त. तर नेर साहेब असतील आणि महानगरपालिका आयुक्त असेल यांना एवढीच विनंती करतो की वाहतुकीत ज्या ठिकाणी अडथळा नसेल त्या ठिकाणी हॉकर्स लोकांना त्रास देऊ नका. ते सामान्य आज जर ते विक्री केली त्यांनी, त्यांचं किरकोळ काय असेल, आज विकलं तर ते उद्या पोट भरतील अशी अवस्था आहे. आणि त्यांना जर तुम्ही ना छळत असाल तर नाही, हा देशद्रोह आहे. त्यांच्या वाटेला जाऊ नका. तुम्हाला आहे ना मोठमोठ्या बिल्डिंग्स आहे, त्याच्यानंतर मॉल्स आहे, त्याच्यानंतर हॉटेल्स आहे, बिअर बार्स आहे, ते अतिक्रमण तुम्हाला दिसत नाही. तिथं तुमचं काही चालणार नाही कारण मोठमोठे वरद हस्त तिथं आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं काही करत नाही. तर यांना त्रास देऊ नका. आता आपण एक घोषणा देणार आहे, हप्ता वसुली बंद करा. मागं जातो. बंद करा, बंद करा, हप्ता वसुली बंद करा, बंद करा, बंद करा, हप्ता वसुली बंद करा. गुंडा हप्ता वसुली बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. गुंडा हप्ता वसुली बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.